इंडिया आघाडी ही लोकसभेसाठी होती, याच्यासाठी मी संजय राऊतांचं आणि त्यांचं म्हणणं मी ऐकले आहे. त्यांनी इंडिया आघाडी लोकसभेसाठी, महाविकास आघाडी विधानसभेसाठी आणि आता त्याची गरज नाही असं मी त्यांच्या बोलण्यातून मला ऐकत आलं. खरं तर संजय राऊतांची भूमिका ही आम्ही उभाटा पक्षाच्या शिवसेनेची अधिकृत भूमिकाच मानतो, कारण ते प्रवक्ते आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात जर असेल की आघाडी नको आहे तर त्या संदर्भात आमची सुद्धा भूमिका जबरदस्तीची असणार नाही. एक आहे की आमच्या नेतृत्वाने सुद्धा आम्हाला स्पष्ट सांगितलं आहे की स्थानिक पातळीवर तुम्हाला काय निर्णय घ्यायचा योग्य तो निर्णय घ्या. आघाडीची गरज असेल तर करा, नसेल तर करू नका, आणि तो निर्णय स्थानिक नेत्यांनी घ्यायचा असतो. त्यामुळे मुंबईचं युनिट आमचं जे आहे काँग्रेसचं, त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करू, प्रदेशाध्यक्ष आम्ही आणि आमचे प्रभारी, आणि त्यानंतर त्या संदर्भातला अंतिम निर्णय आम्ही घेऊ. संजय राऊतांना एकला चलो रे किंवा त्यांना बाकी कोणी नवीन अलायन्स पार्टनर मिळत असतील त्या भरोशावर त्यांचं वक्तव्य असेल तर त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या, आणि त्यांना शुभेच्छा देतो. पण महाराष्ट्रातील जनतेची सरकारविरुद्ध जी काही आता भावना आहे, तो राग आहे, रोष आहे, आणि ज्या सरकारने एक त्याला चिटिंगच म्हणून फसवणूक केली जनतेची, शेतकऱ्यांची, शेतमजुरांची, सर्व शिक्षकांची, झोपडपट्टीधारकांची, आणि ही बनवाबनवी जी केली, त्या बनवाबनवीतून एक प्रचंड राग लोकांमध्ये आहे. तर त्यामध्ये मतांचं विभाजनही, सरकार विरोधातील मतांचं विभाजन होऊ नये असं आजही आम्हाला वाटतं. परंतु त्या संदर्भातला जो निर्णय घ्यायचा आहे, जिल्हा पातळीवरचं युनिट, नेते किंवा नगरपालिका परिषदे क्षेत्रातील नेते, महानगरपालिका आणि मुंबईचा आमचं स्वतंत्र त्या आमच्या खासदार गायकवाडताई, वर्षाताई हे आमच्या अध्यक्ष आहेत, आणि तिथील संपूर्ण ज्येष्ठ काँग्रेसची लिडरशिप आहे, त्याबरोबर चर्चा करू आणि आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू.